कितीही सुखद असली तरी कुठेतरी संपणारी वाट असते, पण संपणाऱ्या वाटेसोबतच जन्मणारी नवी पहाट असते. येथून दूर जाताना डोळे भरून आले. येथून दूर जाताना का दुःख आज झाले. वेळ ही थांबून जावी असं का घडत नाही. येथून दूर जाताना पाऊल पुढे पडत नाही. निरोप येथून घेतो आहे. आला दुसरा बोलावा. हृदयामध्ये जपून ठेवीन आपुलकीचा ओलावा. सूर्यासारखे तळपुनी जावे क्षितिजावरती जाताना. दगडालाही पाझर यावे निरोप शेवटी घेताना. मोठे भाग्यवान आम्ही आपल्या सम लाभले. सहवासाने आपल्या जीवन आमचे धन्य झाले. या ओव्यांचा अनुभव नुकताच कोपरगाव शहरातील नगरपालिकेच्या माधवराव कच्चेश्वर आढाव माध्यमिक व तांत्रिक विद्यालयात 10वीच्या निरोप समारंभाप्रसंगी आला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या 10वी परीक्षेला काही दिवसात सुरुवात होत आहे. 10वी परीक्षेच्या पार्श्वभूमीवर माधवराव कच्चेश्वर आढाव माध्यमिक व तांत्रिक विद्यालयात 10वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ प्रसंगी सुयश चिंतन सोहळा आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शिवचरित्रकार राजेंद्र खैरनार सर लाभले होते, तर अध्यक्षस्थानी नगरपालिकेचे उपमुख्याधिकारी मनोज कुमार पापडीवाल हे होते. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती माता व कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करत एसएससी परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत, तर 10वीतील विद्यार्थिनीने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका श्रीमती भावना खैरनार तर सूत्रसंचालन श्रीमती अर्चना बोराडे यांनी केले आहे. यावेळी विद्यार्थ्यांना विजयराव आढाव यांच्या वतीने देण्यात आलेल्या शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले आहे. यावेळी माजी नगराध्यक्ष रवींद्र पाठक, माजी उपनगराध्यक्ष योगेश बागुल, भाजपा उपजिल्हाध्यक्ष विनायक गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते वीरेन बोरवके यांच्यासह चंद्रकांत शेजवळ सर, प्रमोद लष्करे सर, नितीन बोरफळकर सर, सतीश करपे सर, जयश्री जाधव, स्नेहल वागचौरे, प्रशांत शिंदे सर, मारुती काटे, अनिल वायखिंडे, राजेंद्र मुसमाडे, गयाबाई नरवडे, अनिल चक्रे, कुमारी लोणारी मॅडम आदीसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज कोपरगाव मधील नगरपालिकेच्या शाळेत एम.के. आढाव या ठिकाणी इयत्ता 10वीचा सुयश चिंतन सोहळा होता. निरोप समारंभाऐवजी त्यांनी अगदी सुंदर नाव दिलं सुयश चिंतन सोहळा. या ठिकाणी मी शिवचरित्रकार प्राध्यापक राजेंद्र खैरनार त्यांना 2 शब्द मार्गदर्शन सांगण्यासाठी आलो होतो. विद्यार्थ्यांनी आपल्याबरोबर संस्काराचं देणं आणि शाळा आणि महाविद्यालय, आपण ज्या आईवडिलांच्या पोटी जन्म घेतो, शाळा महाविद्यालय हे दुसरे आईवडील असतात आणि ते घेऊन जाताना समाजामध्ये त्यांनी तसं वागावं. आणि आजकाल खूप वेगवेगळ्या घटना समाजात पाहायला मिळतात संस्कारावर. तर मुलांनी आणि मुलींनी आपले संस्कार जर आईवडिलांचे आणि शाळेचे जर घट्ट रोवून ठेवले तर समाजावर त्याचा अजिबात विपरीत परिणाम होणार नाही आणि तो समाज पुढे सुसंस्कृत आणि सुजाण नागरिक घडण्यास मदत होईल, अशी मी त्यांना आजच्या दिवशी त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. तसेच 1 मार्च पासून इयत्ता 10वीची पुणे बोर्डाची परीक्षा महाराष्ट्रभर सुरू होते. त्यासाठी एम.के. आढाव मधील विद्यार्थी व विद्यार्थिनींना योग्य पेपर व सर्व शुभेच्छा मी त्यांना देत आहे आणि त्यासाठी त्यांना भरभरून यश मिळो यासाठी पुनश्च एकदा त्यांना माझ्यातर्फे शुभेच्छा देत आहे. आजच्या कार्यक्रमाला प्रमुख व्याख्याते म्हणून माननीय शिवचरित्रकार श्रीयुत राजेंद्रजी खैरनार साहेब या ठिकाणी उपस्थित होते. विद्यार्थ्यांशी संवाद साधत असताना शाळेचं त्यांनी भरभरून कौतुक केलं आणि विद्यार्थ्यांना की भावी आयुष्य घडविण्यासाठी तुम्ही तुमचं करिअर घडवत असताना आपल्या आईवडिलांनाही विसरू नका, हे अतिशय सुंदर शब्दात त्यांनी या ठिकाणी वक्तव्य केलेलं आहे. तर अशा या सुरेख कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवरांचे मी आभार व्यक्त करते आणि त्याबरोबरच शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचेही मी भरभरून कौतुक करते की सर्वांच्या अथक प्रयत्नातूनच हा कार्यक्रम यशस्वी झालेला आहे. आणि पुन्हा एकदा 10वीला जाणाऱ्या या सर्व विद्यार्थ्यांना, म्हणजे फक्त शाळेतील नव्हे तर सर्व शाळेतील विद्यार्थ्यांना मी खूप खूप शुभेच्छा व्यक्त करते. धन्यवाद. ते आज अखेर आम्हाला पुरतंय. जो मला असं वाटतं 90-91ला मी 10वीला होतो. ज्यावेळेस आमच्या
शाळेचा असाच निरोप समारंभ होता. निरोप समारंभाच्या दिवशी ताई खरंच सांगतो, आम्ही एवढे हुरळत विद्यार्थी होतो, परंतु निरोप समारंभाच्या दिवशी आयुष्यात कधी रडलो नाही एवढं आम्ही त्या दिवशी रडलो. आणि तुम्ही ज्या ठिकाणी आज बसलेले आहात, मला स्वतःला त्या ठिकाणी बघतोय. तुम्ही 10वीची परीक्षा देणार म्हणजे ते तुम्ही नवीन आयुष्याची सुरुवात करणार आहे. परंतु मित्रांनो, मला एक सांगावंसं वाटतं, मी तुमचा भाऊ, तुमचा मित्र म्हणून सांगतो, ही आपल्या आयुष्याची मोठी जरी सुरुवात असली तरी सुरुवात ही शेवटची नाही आहे. जरी कदाचित तुम्हाला 10-20% कमी मार्क पडले, जास्त मार्क पडले, ते मनावर घेऊ नका. कारण तुमच्या मागे या शिक्षकांचं आयुष्याचं मोल तुमच्या मागे लागलेलं आहे. तुम्हाला लहानचं मोठं ज्यांनी केलं ते तुमचे आईवडील आपल्या परिस्थितीची पर्वा न करताना तुम्हाला शाळेत उचवतात, दिवसभर काबाड कष्ट करतात. वेळप्रसंगी त्यांच्या पोटाला रात्रीचे जेवण नसेल, परंतु तुमच्यासाठी त्यांनी सगळं चांगले केलं आहे. म्हणून ही जरी परीक्षा महत्त्वाची असली तरी कमी मार्क पडले म्हणून काही अविचार मनात आणू नका, ही मी तुम्हाला मनापासून कळकळीची विनंती करतो. या ठिकाणी मुली सर्वात पुढे आणि नक्कीच तुम्ही आयुष्यात सर्वांच्या पुढे राहाल याची खात्री मला आहे. ताई, माझी पण मुलगी 12वीला आहे. 12वीचे पेपर चालू आहे. आत्ता सध्या पेपरच चालू आहे. परंतु खरं सांगतो, अजून 1 किंवा 2 महिने तिच्या पुढच्या सरावासाठी आहे. परंतु मला अजूनही असं वाटतं की ते पुढचे 2 महिने संपूच नाही, माझी मुलगी माझ्या जवळच राहावी. एक वडिलाचं मन आहे, परंतु शेवट मुली असतील, मुलं असतील, यांना भविष्य घडण्यासाठी पुढे जायचंच आहे. बापाचं मन वेगळं आहे. पण मित्रांनो, मी हे पण सांगतो तुम्हाला की तुम्ही आता हे 10वी ते 12वी हे 2 वर्ष हे संघर्षाचे तुमचे खरे म्हणजे एक तरुण वर्गाला दिशा देणारे 2 वर्ष. ह्या 2 वर्षात चांगला अभ्यास करून म्हणजे तुम्ही आज ठीक आहे, मॅडमनी सांगितलं काही मुलांची, विद्यार्थ्यांची परिस्थिती नाही, त्यांच्या पालकांची परिस्थिती नाही, पण एक तुम्ही 12वी फेल पिक्चर पाहिला असतं मनोज कुमार IPS, तर त्याचीसुद्धा म्हणजे खरं त्याच्या जीवनावर आधारित पिक्चर आहे. माझं म्हणणं आहे की तुम्ही सर्वांनी म्हणजे इथं बसले सर्वांनी पहा की परिस्थिती नसताना तो कसा IPS हे झालेला राहतो, अधिकारी झालेला राहतो, त्यांनी काय काय केलेलं राहतं. म्हणजे कष्ट करून, अभ्यास करून, म्हणजे असं समजू नका की जर तुम्हाला खेळात किंवा शिक्षणामध्ये पुढं जायचं असेल तर संघर्ष करायचे. कारण तुमच्यात जे गट्स आहेत, हे बघा, श्रीमंत माणसाला, मुलांना आहे ना, गट्स त्यांना लगेच इझी रेडीमेड भेटतं, सगळं भेटतं. आईवडिलांना सांगायचं लगेच भेटतं. पण तुम्हाला प्रत्येक गोष्टीला त्याग करावा लागतो. पण तुमच्यात जी क्वालिटी ती त्यांच्यात नाही. त्यामुळं तुम्ही हे 2 वर्ष खूप संघर्ष करा. तुमच्या जीवनात नक्कीच चांगले दिवस येतील. काय बोलावं हे आज मला समजेल असं झालं. मित्रांनो, शाळेची ही इमारत म्हणजे सरस्वतीचे पवित्र मंदिर. येथेच आपण मराठीचे धडे, पाढे, गणित, भूगोल आणि इतिहास शिकलो. खैरनार मॅडमचे धडे, वागचौरे मॅडमचे सूत्र आणि सूत्रसंचालन करताना बोराडे मॅडम आणि अर्चना मॅडम, बोराडे मॅडम आणि भोसले मॅडम यांची प्रेरणा, जाधव मॅडमची सक्सेसची गोष्ट, तर शेजर सरांचे चित्रकला विषय तसेच खेळाविषयी आदर, लष्करी सरांचे भविष्यासाठीचे टिप्स आणि पुरणपोळीची गोष्ट, परपरकर सरांनी केलेली मदत आणि मोरे सरांचे ग्रामरचे नियम, मुसमाळे सरांची पुस्तकालय आणि काटे सरांचे आश्वासन हे नेहमीच स्मरणात राहील. परिपाठातील राष्ट्रगीत आणि प्रार्थनेमधून देशभक्ती आणि श्रद्धा आपल्यात निर्माण झाली. चित्रकलेचे रंग जीवनात आले आणि संगणकातून तंत्रज्ञानाशी मैत्री झाली. आपण सारे शाळेत कोरी पाटी घेऊन आलो.
संत ज्ञानेश्वर महाराज पासून तर न्यूटन आणि डार्विन पर्यंत सर्व महान माणसांची ओळख या शाळेतील शिक्षकांनी करून दिली. ज्ञानाचा प्रकाश देण्यासाठी दिवा अखंड जळतो. ज्ञानाचा प्रकाश देण्यासाठी दिवा अखंड जळतो. जीवनाचा खरा अर्थ फक्त शिक्षकांमुळेच कळतो.